आणि आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर बघणार आहोत बर्ड फ्लूची ही जी दहशत आहे ती वाढताना दिसते. त्यामुळे अर्थात सर्वसामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत की याचा माणसाला किंवा इतर काही गुराढोरांना धोका आहे का, याचा काय परिणाम असू शकतो, यावरती काही औषध उपलब्ध आहे का, असे बरेच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घोंगावताना दिसत आहे. याचं कारण आहे की बर्ड फ्लूची दहशत ही वाढत चालली आहे. बघूयात याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. बर्ड फ्लूची दहशत. पक्ष्यांवर संक्रांत. देशभरात हाय अलर्ट. बर्ड फ्लूचा धोका वाढला. कोरोना विषाणूचा अद्याप धोका टळला नसतानाच बर्ड फ्लूनं डोकं वर काढलंय. देशभरात वेगानं बर्ड फ्लूचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे. भारतात बर्ड फ्लू संसर्गाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. हा विषाणू पक्षी आणि माणसांसाठी सुद्धा घातक असल्याचं बोललं जातंय. बर्ड फ्लू एक विषाणू असून केवळ पक्ष्यांमध्येच नाही तर जनावरं आणि माणसांमध्ये सुद्धा त्याचा संसर्ग होतोय. त्यामुळे सगळ्यांसाठी तो घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बर्ड फ्लू बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती आणि जनावरांनाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रापासून राज्यांपर्यंत सगळ्यांनीच या विषाणूची धास्ती घेतली आहे. कौओं में अभी तक करीबन 600 के आसपास ऐसी सूचनाएं मिली है कि जगह जगह ये मृत पाए गए. जोधपुर की एक रिपोर्ट हमारे पास नेगेटिव आई है, वो भी एक हमारे लिए खुशी की बात है. पर झालावाड़, बारा, कोटा में जो पॉजिटिव आई है तो हमने हमारे विभाग को और वन विभाग को एक संयुक्त टीम बना के और पूरे प्रदेश को अलर्ट किया है. और हम चाहेंगे कि आने वाले समय में हम इसकी रोकथाम कर पाएँ. जहाँ जहाँ भी जगह चिन्हित होती है वहाँ इस संक्रमण को रोकने का हम पूरा प्रयास करेंगे. या विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्यास तो कसा ओळखावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याची कोणती लक्षणं आहेत हे आपण पाहणार आहोत. बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यास सर्दी, जुलाब, ताप येण्याची शक्यता असते. तसंच श्वास घ्यायलाही त्रास जाणवतो. उलटी होण्याचा आभास होतो. डोकेदुखी, अंगदुखी, घशात खवखवणं, सर्दी आणि अस्वस्थ वाटणं, थकवा येणं, पोटदुखी हे काही बर्ड फ्लूची लक्षणं आहेत. सर्दीमुळे निमोनिया होण्याचा धोका वाढतो. तर डोळे जळजळणं हेही बर्ड फ्लूचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसंच बर्ड फ्लूमुळे किडनी निकामी होण्याची ही शक्यता आहे. इसके लक्षण जो होते हैं वो फ्लू लाइक सिम्टम्स ही हैं, जैसे कि हल्का बुखार होना, सर्दी जुकाम होना, आंखें लाल हो सकती हैं, गले में खराश हो सकता है, सूखी खांसी हो सकती है या कभी कभी सीवियर फॉर्म में निमोनिया भी हो सकता है. अगर किसी को निमोनिया होता है जो कि बर्ड्स में देखने को मिलता है तो वो काफी हद तक फेटल होने का रिस्क रहता है. साथ ही साथ मैं ये भी बताना चाहती हूँ कि ह्यूमंस को इसमें क्या खतरा है. पहली बात तो ये कि ह्यूमंस में एक स्पीशीज बैरियर है जो कि इसका रिसेप्टर है वो अभी बर्ड्स में मिल रहा है. तो बर्ड्स इन्फेक्ट हो रही हैं और उनमें ये लक्षण पाए जा रहे हैं. पण हा बर्ड फ्लू आहे तरी काय हे आता आपण पाहूया. बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आहेत. पण राजस्थानमध्ये 5N8 स्ट्रेन आढळून आलाय. त्याची माणसाला बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे 1997 साली हाँगकाँगमध्ये अशी घटना घडली होती. त्यामुळे पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूचं संकट ओढवलं होतं. बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये आढळून येणारा विषाणू आहे. पण कोंबड्यांना त्याचा सहज संसर्ग होतो. बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचं मल, सोंच, डोळे आणि नाकातून वाहणाऱ्या पाण्याच्या संसर्गात आलेल्यांना याची बाधा होते. बाधित पक्ष्यांचं मांस अथवा अंडी 165 अंश सेल्सिअस तापमानावर शिजवल्यास त्यातील बर्ड फ्लूचा विषाणू नष्ट होतो. पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बाधित कोंबडीचं मांस अथवा अंड्याचं सेवन न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. देशातील जवळपास 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झालाय. पण कुणाला या विषाणूच्या संसर्गाची अधिक शक्यता असते ते आपण जाणून घेऊया. 5N8 स्ट्रेन हा दीर्घकाळ जिवंत राहणारा विषाणू आहे. बाधित पक्ष्यांचं मल आणि लाळेत या विषाणूचं वास्तव्य असतं. हा विषाणू 10 दिवस लाळेत जिवंत राहू शकतो. संसर्गजन्य भागाला स्पर्श केल्यामुळे त्याचा फैलाव होतो. विशेष म्हणजे
कुक्कुटपालकांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी लस घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. याशिवाय नागरिकांनी बाजारात गर्दीच्या ठिकाणी फिरण्याचं टाळावं, तसंच बर्ड फ्लूनं बाधित कोंबड्यांचं मांस खाणं टाळावं. या काळात नागरिकांनी स्वच्छतेवर भर देण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे साबणानं हात धुण्याची सवय लागली आहे, तसंच सॅनिटायझरचा वापर सुद्धा केला जातोय. बर्ड फ्लूला रोखण्यात या सवयी उपयुक्त ठरणार आहेत. पण एखाद्याला संसर्ग झाल्यास बर्ड फ्लूचे विविध प्रकार असून त्या प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार केला जातो. बहुतेक प्रकारात अँटीव्हायरल औषधांचा वापर केला जातो. बर्ड फ्लूची लक्षणं दिसल्यानंतर 48 तासात औषध उपचार करणं आवश्यक आहे. बर्ड फ्लू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींनी औषधोपचार घेणं आवश्यक आहे. कोरोनाप्रमाणेच बर्ड फ्लू पासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याची आवश्यकता आहे. केवळ भारतातच नाही तर बर्ड फ्लू विषाणूनं युरोपातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडवून दिलाय. त्यात आता भारत सरकारही खडबडून जागं झालं असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर भारतातील कुक्कुटपालकांची चिंता वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना विषाणूच्या व्हायरसचं संकट डोक्यावरती कायम असताना बर्ड फ्लूचं संकट जे आहे ते आता पुन्हा एकदा ओढवल्याचं आपण बघतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. यानंतर इथं थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.